हाय गाईज. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल. आणि जसं की तुम्ही आम्हाला बघू शकता की Yes. आज तो दिवस आहे Yes. की एवढे दिवस आम्ही वेट करत होतो. आज भाईचं फायनली लग्न आहे आणि आज आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ॲड होणार आहे येस. आणि नवीन फॅमिली ॲड होणार आहे. सो तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवूच की कसं काय लग्न वगैरे होतं आणि कसं काय सगळे सगळे काय नटलेत. सगळे कसे रेडी झालेले आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. आता सध्या आम्ही नाश्ता करायला आलो. नाश्ता करतोय आणि डायरेक्ट इकडनं ब्लॉग चालू करतोय कारण की हां. सकाळपासून खूप धावपळ चालू होती. त्याच्यामुळे आम्ही आता इकडनं चालू करतोय ब्लॉग. सो आमच्याबरोबर कनेक्टेड राहा आणि आम्ही तुम्हाला दाखवूच. जेवढं पॉसिबल होईल तेवढं नक्की आम्ही तुम्हाला Yes. दाखवायचा प्रयत्न करू. असेच तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड आहात. भेटू आपण तुम्हाला थोड्या वेळाने. दादा आलेला आहे नाश्ता करायला, दी आलेली आहे आणि प्रणवती तिकडे अजून एक्स्ट्रा काय घ्यायला गेली का? टिश्यू घ्यायला गेली आहे. मला वाटलं काय एक्स्ट्रा उपमा घ्यायला गेली. मेकअप केला एवढा. आमच्या मॅडम वगैरे छान दिसतात बाय. थँक्यू. सगळ्यात छान दिसतात. ही पणू, ही दी. हाय. नाही बघितलंय? इंट्रोडक्शन. हां दी. हा दादाचं पण इंट्रोडक्शन झालं ना? झालं. अरे ठीक आहे. हा माझा दादा, माझ्या मामाचा मोठा मुलगा राजेश राऊत. ठीक आहे. आणि ही त्याची बायको भाग्यश्री. सो हे क्यूट कपल आहेत आणि आता सध्या नाश्ता करतात. तर नाश्ता करू दे त्यांना, आपण डिस्टर्ब नको करायला. आणि मॅडम तुम्ही काय म्हणताय? काय नाही, आम्ही पण आता नाश्ता करतोय. वरती ऑलरेडी विधी चालू आहेत सगळे, म्हणजे झालेलं आहे त्यांना. Yes. आम्ही नाश्ता करायला आलो. भेटू मग आता थोड्या वेळाने. येस. तुमचे मिस्टर कुठे आहेत मॅडम? सोडून गेले ते ऑलरेडी नाश्ता करून गेलेत का? माझ्या आधीच नाश्ता केला असेल. काय बोलायचं आता यार? प्रेम कमी झालं पाहिजे. आपण त्याला भेटूच नंतर, थांबा है ना? येस चालेल. आपण त्याला डायरेक्ट वरतीच भेटू आणि तुम्हाला विचारतो त्याला. आपण विचारूया की नक्की काय झालंय आणि तू नाश्ता काय एकट्याला करा. गाईस, जसं की आम्ही म्हटलं, प्रेम कमी झालंय बघा. हेच ते माणूस. माझं प्रेम नाही. बायकोला टाकून पहिलं खाल्लं ना काय? आता आत्ता आली आहे बायको आत्ता थांबायला पाहिजे होतं. आम्ही इथे हॉलमध्ये 8 वाजता आलो हॉलमध्ये. तेव्हापासून आमची सगळी कामं धावपळ. घरातलं लग्न असलं ना की हे जे भावंड आहेत त्यांची धावपळ असते. त्यांना लग्न एन्जॉय करता येतच नाही. ते तर आहेच. तरी जसं की आम्ही ते बॅकस्टेजवाली माणसं हे बघा. आम्ही बॅकस्टेज वाली. मी मेकअप पण नाही केला. म्हणजे मी काही लिटरली म्हणा ना पावडर पण नाही लावलं. काहीच नाही लावलं. पावडर त्या मॉइश्चरायझर नाही लावलं त्याने. काय बोलणार. आणि आमच्या आत्या आहे तिकडे. आत्या काय करा. माझी सगळ्यात लाडकी आत्या माहिती
पाण्याचं टाकी आहे हो आहे हा सगळंच घ्या मला काय बोलतो माहिती मोहा काहीतरी अशी विधी असते विधी असते ती चालू जी आहे. नवऱ्या मुलाचे करतात. भाई ते त्याला सध्या पैसे म्हणजे ह्या जो करवलंय ह्या लोकांना पैसे मिळतात. हे बघा दीदी कितना मिला है बताओ बताओ. असे पैसे टाकतात त्याच्यामध्ये. ठीक आहे आता आपण बघूया आपण. दीदी दीदी मी आया. हे बघ आता तुलाच घेतलं प्रेम मध्ये. आता कोणती विधी चालू आहे? जाऊ द्या ही काय बिझी आहे तिथे काय आज ब्लॉक करता येणार नाही बरोबर. आता थोड्याच वेळात नवऱ्याची एंट्री होणार आहे. काय चल लक्ष लक्ष दे. झालेला आहे. ज्या गोष्टीचा आपण एवढ्या दिवसापासून वेट करत होतो फायनली झालेली. त्यामुळे आम्ही तुम्हाला कपल दाखवतो. वेट अंकिता भाई आरती करून घे. आमचे क्यूट कपल बाय द वे. इकडेच बघा इकडेच बघा.
गाईज अशा तऱ्हेने विधी चालू झालेल्या आहेत. म्हणजे हे 7 फेरे, म्हणजे 7 जन्म ह्या लोकांना काय बोलतात बनू काय बोलतात 7 जन्म ह्या लोकांना एकत्र राहायचं आहे म्हणून हे लोक फेरे घेत आहेत. आणि मग तसं सगळं मम्मी आणि मम्मी आज खूप छान दिसतात. अशा तऱ्हेने लवकर आलेले कमर साहेब, मला काय बोलायचं आहे लवकर आलेत लवकर. मम्मी हाय ए चित्राजी थँक्यू. ए रिदम्मा हाय पप्पा हाय हाय. तर मम्मी पप्पा पण आलेले आहेत, काका पण आलाय, सगळे लोक आलेले आहेत आणि आम्ही जरा आता बिझी होतो. येस गाईज, आम्हाला जसं की आम्ही बोललो तुम्हाला की आम्हाला शूट करायला जमणार नाही. ऑलरेडी लग्न पण खूप छान पद्धतीने झालेलं आहे. मी बोलतो मी. अच्छा ओके. भाई शेवटला बसलो, शेवटला जेवायला. आता लिटरली पण जबरदस्तीने बसवायला गेलं म्हणून बसला, तर मी बसणार पण नव्हतं जेवायला. आणि राहिली गोष्ट एवढी धावपळ झाली, सगळ्यांची धावपळ झाली, त्याच्यामुळे काही सांगता येत नाही कसं काय झालं. पण हां, सगळं चांगलं मॅच झालं, सगळ्यांचं जेवण पण झालं, सगळे माणसं येऊन गेले, मस्त सगळ्यांना भेटलो, रिसेप्शन पण चांगलं झालं. आता फक्त एवढं की जेवायचा वेळ आहे, जेवण तुम्हाला भेटतो कारण आम्ही बासुंदी आली सध्या. अच्छा आहे बघा. आणि सगळ्याशी जेवायला बसलं, नवरा नवरीची वेट करतो बाहेर. आणि इकडे सगळे काका हाय करा. आलो का दीदी दी कसं वाटतंय मला खूप चांगलं अच्छा बोलो दीदी तू आणि आज खूप छान दिवस होतो, खूप छान दिवस होता. फक्त याने मला फिरायला नको पाहिजे. ह्याने खूप पिडलंय. कामच आहे पिढ ना. जाऊ दे. तर अजून नवरा नवरीचा मी वेट करतोय. आणि फायनली गाईज, ही बघा माझी बायको आज अशी दिसत होती. उभी राहा हो, एकदम छान दिसत होती माझी बायको. तर माझ्या नवऱ्याचं पण आउटफिट तुम्ही बघू शकता. ओ झालं लग्न झालं पण माहिती आहे आपलं. तर Yes, guys. असा पूर्ण ओव्हरऑल आमचा अजून संपलेला नाही दिवस, संपलेला पण नाही, आता मला इथलं असं हॉलमधलं जरा संपलेलं आहे. आणि पण आम्ही असं आता वाटतंय की आता शूट कमी होईल आणि जास्त आम्ही खूप दमलो आहे माहिती आहे. खूप म्हणजे आणि सकाळी 4 actually वाजल्यापासून उठलो आहे. वरात आहे. हां, घरी वरात सुद्धा आहे. आणि आम्ही 4 वाजता उठलो आहे, आता झोपलो 2 वाजता, त्याच्यामुळे खूप दमलेलो आहोत. आणि मी तर एवढंच म्हणेन की तुम्ही सुद्धा एन्जॉय केलं असेल अप्पीचं लग्न. आणि ज्या लोकांना यायला नाही भेटलं किंवा ज्या लोकांना बघायचं होतं तसं असं लग्न आमच्या लाड परिवारातलं, सो त्यांना एक्सपिरियन्स पण भेटलेला आहे. आणि राहिली गोष्ट म्हणजे काही गोष्टी अशा होत्या खूप छान होत्या, पण त्या आम्हाला शूट नाही करता जमलं सम रिझन्स. आणि आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल की आम्ही फक्त एक व्हिडिओज तुम्हाला असं दाखवायचा प्रयत्न केला. आम्ही जास्त काही बोललो पण नाही त्याच्यामध्ये, फक्त व्हिडिओज क्लिप आहे. म्हणजे खूप दोघं पण खूप एंगेज होतं, त्याच्यामुळे काहीच बोलायला भेटलं नाही, फक्त शूट केलं आणि तुम्हाला दाखवलं. ठीक आहे, सो एन्जॉय करा. माहीत नाही आता आम्ही पुढे जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे की नाही, वरात बाकी आहे, वरात बघूया. बाकी आहे. पण तरीसुद्धा आम्ही इथे ब्लॉगचा एंड करतो. बघूया, जर जमलं तर नक्की पुढे आपण कंटिन्यू करूया. पण तोपर्यंत आपण भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. Yes. तोही लवकरच येईल. Yes. Till then, do like, share and subscribe to our channel. Bye.